तर आनंदाचा शिधा ही लोकप्रिय योजना आता बंद होण्याची शक्यता आहे। या योजनेसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही। सणाच्या दिवशी राज्यातील 1,63,00,000 लोकांना याचा लाभ मिळत होता। राज्यातील तिजोरीमध्ये असलेल्या खडखडाटामुळे ही योजना बंद करण्यात आल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा ही योजना लागू करण्यात आली होती। आनंदाचा शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चणा डाळ आणि 1 लिटर पाम तेल मिळत होतं। ही योजना आता बंद करण्यात आली आहे। तर लाडकी बहीण योजनेवरनं संजय राऊत यांनी पुन्हा सरकारवर तोफ डागली। शिवभोजन, शिधासारख्या योजना बंद केल्या जात आहेत आणि आता काही दिवसांनी लाडकी बहीण योजना ही बंद करण्यात येईल असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। सत्ताधाऱ्यांनी महिलांची मतं विकत घेतली असा आरोपही राऊतांनी केलाय। तर मंत्री गुलाबराव पाटलांनी उबाटाचे खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल केला। संजय राऊत यांना लाडक्या बहिणी, लाडका भाऊ काय माहिती? संजय राऊत यांना फक्त लाडकी काँग्रेस आणि लाडकी राष्ट्रवादी माहिती आहे असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं। राज्यावरचं कर्जाचं ओझं दिवसेंदिवस वाढत आहे हे माहीत असताना सुद्धा लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत। शिवभोजन थाळीसारख्या गरिबांच्या योजना, दुसरी शिधा योजना, अशा अनेक योजना बंद केल्या। आता लाडकी बहीणही बंद करतील। काय करणार आता? हे राज्य कसं चालवणार हा प्रश्न आहे। मागच्या 5 वर्षामध्ये लाडक्या बहिणींना आम्ही 1500 देऊ असा कुठे उल्लेख होता? असा काही उल्लेख नव्हता। पण शिंदे साहेबांनी 1500 रुपये लाडक्या बहिणींना डिक्लेअर केले आणि दोघं उपमुख्यमंत्री आणि सरकारने ते मान्य केले। आता यावेळेस 1500 जरी देत असले तर पुढच्या काळामध्ये 2100 देण्याचा विचार हा सरकारचा पक्का आहे। पण शेवटी बँक बॅलन्स वगैरे सगळ्या गोष्टी जसं संसारामध्ये बघतो आपण, तसं सरकारचंही बॅलन्स बघावं लागते ना। ते बघून सरकार वेळ येईल तेव्हा बरोबर करेल। पुढे पाहूयात, शक्तीपीठ महामार्गाबाबत विरोधक आक्रमक झालेले आहेत। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर विरोधकांकडून मोर्चा घेण्यात आला आणि या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली। यावेळी राजू शेट्टींच्या संदर्भात त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्यावर त्यांनी स्पष्टीकरण देऊ केलंय। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। तर त्यांचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल म्हणून ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील। त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही। तर त्यांचंच ते काही काळापूर्वी म्हणणं होतं। त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असा काढण्याची काही आवश्यकता नाहीये। मी आता भाषण करणंही चोरीचं झालेलं आहे। तर जयंत पाटील आपलं मन काही लागत नाही असं काही दिवसांपूर्वी भेटल्यावर बोलले होते असं मत मंत्री मुश्रीफांनी व्यक्त केलंय। एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे आणि तुमच्याही लक्षात आली असेल, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की। मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते। पुढे बघूया, जनतेच्या मनातील आमदार म्हणत पुण्यातील कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकरांचे बॅनर झळकलेत। शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करताच कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रवींद्र धंगेकर यांच्या बॅनरवर जनतेच्या मनातील आमदार असा उल्लेख करण्यात आलाय। मात्र सकाळी लावण्यात आलेले बॅनर हे अवघ्या काही तासानंतरच काढण्यात आलेत। धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले होते। दरम्यान धंगेकरांनी तात्काळ कार्यकर्त्यांना सूचना करत हे बॅनर काढायला लावलेत। धंगेकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही बॅनर करण्यात आली होती। दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला होता।